नमस्कार, संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी सागर उत्साल। नगर तालुक्यातील आगळगाव येथील काळ भैरवनाथ देवस्थान जवळ 150 भाविकांनी अन्नदान करून 31 साजरा केला। नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला भैरवनाथाच्या मंदिर परिसरामध्ये 20,000 भाविकांनी दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला। नगर तालुक्यातील आगळगाव येथील काळभैरवनाथ देवस्थानाजवळ 150 भाविकांनी अन्नदान करून 31 साजरा केला। नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला भैरवनाथांच्या मंदिर परिसरात 20,000 भाविकांनी दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला। देवस्थानाजवळ अन्नदान करून सरत्या वर्षाला निरोप द्यायचा, नवीन वर्षात चांगल्या कामाचा संकल्प करायचा अशी अनेक भाविकांची इच्छा असते। त्या सर्वांना संधी देण्यासाठी ट्रस्टच्या वतीने खास नियोजन करण्यात आले। 151 अन्नदात्यांच्या हस्ते दुपारी महाआरती महापूजा करण्यात आली। भाविकांनी नवीन वर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या। बाजरीची भाकरी आमटी सोबत गोड पदार्थ हा येथील महाप्रसाद घेण्यासाठी राज्यभरातून लोक आले होते। भैरवनाथ हे शनिदेवाचे गुरु आहेत, त्यामुळे शिर्डी शिंगणापूर इथे आलेल्या अनेक परराज्यातील भाविकांनी आगळगाव गाठले। देवस्थानाच्या परिसरात भैरवाष्टक वाचण्याचे विशेष फायदे आहेत। राहू केतूची बाधा दूर होते अशी भाविकांची श्रद्धा आहे, त्यामुळे मंदिर परिसरात भैरवाष्टक म्हणत अनेकांनी नवीन वर्षातील कामाचा संकल्प सोडला। काळ भैरवनाथ देवस्थानच्या ठिकाणी दर रविवारी या ठिकाणी अन्नदान सर्वश्रेष्ठदान या उक्तीप्रमाणे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान केले जाते। दर रविवारी जवळजवळ 5 ते 6,000 भाविक या ठिकाणी भक्त या ठिकाणचा महाप्रसाद घेतात। महाप्रसादाचा मेनू असा आगळा वेगळा आहे आणि तो अखंडपणे चालत आहे। 2004 पासून तो आज तागायत जवळजवळ 19 वर्ष म्हणजे 20व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय। हाच मेनू आहे, बाजरीची भाकरी, येसुराची आमटी, कांदा लिंबू भात आणि त्याबरोबर हिरव्या मिरचीचा ठेचा आणि एक गोड पदार्थ असा मेनू दर रविवारी या ठिकाणी दिला जातो। आज मात्र विशेष आहे, आज 31 डिसेंबर आहे आणि 31 डिसेंबरला वेगवेगळ्या प्रकारची समाजातील लोक वेगवेगळ्या ठिकाणी तो 31 साजरा करण्यासाठी जातात। पण आम्ही मात्र या ठिकाणी तरुणाईला एक वळण मिळावं, तरुणाईमध्ये काहीतरी बदल व्हावा आणि म्हणून तरुणाई किंवा इतर जे लोक असतील या भक्तांच्या रूपाने या देवस्थानकडे यावे। देवस्थानकडे आल्यानंतर या ठिकाणचा मेनू घ्यावा म्हणून मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी अन्नदानाचा उपक्रम राबवला आहे। आज जवळजवळ 151 अन्नदाते ठेवलेले आहेत आणि 151 अन्नदात्याच्या मार्फत या ठिकाणी प्रसाद ठेवला। जसं दर रविवारी 5 ते 6,000 भाविक या ठिकाणी महाप्रसाद घेतात, तसं आज या ठिकाणी 12 ते 15,000 भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतील असं नियोजन या ठिकाणी काळ भैरवनाथ देवस्थानाने केलेलं आहे आणि ते यशस्वी करण्याचं काम सर्व विश्वस्त मंडळ करत आहे। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट,
कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.